मी नाशिकहून दुपारी 2 वाजता निघालो, तेव्हा जुलैचा महिना होता, त्यामुळे आकाशात ढग दाटले होते. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. थंड हवा वाहत होती. उन्हाळ्यानंतर गवतात नव्या कोमल पानांची वाढ होत होती. तेव्हा प्रवास खूपच रमणीय होता. मी बँकेच्या ऑडिटसाठी सोलापूरला जात होतो. माझा सहाय्यकही माझ्यासोबत होता. मी एक वरिष्ठ चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्यामुळे मला अनेकदा दुसऱ्या शहरात बँकेचं ऑडिट करण्यासाठी जावं लागतं. माझं वय 45 वर्ष आहे आणि माझ्या घरी माझी पत्नी आणि मुलं आहेत, ज्यांना सोडून आठवडाभरासाठी बाहेर जाणं मला आवडत नव्हतं. पण वरिष्ठ अकाउंटंट असल्यामुळे नकारही देता येत नव्हता. मजबुरी होती, म्हणून मजबुरीत जावं लागत होतं. पण शहराची निवड मी स्वतः करत असे. यावेळी मी सोलापूर निवडलं, कारण माझी सासर तिथंच होती. माझी सासू, माझा साला विजय आणि त्याची बायको प्रिया तिथे राहत होते. माझ्या सासऱ्यांचं 5 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर घरच्या काही जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या होत्या. विजय 28 वर्षांचा होता आणि माझ्या धाकट्या भावासारखा होता. तो एका बांधकाम कंपनीत सर्व्हेयरची नोकरी करत होता. 2 वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं आणि त्याच्या लग्नाची सारी जबाबदारी मी पार पाडली होती. यावेळी मी सोलापूरला जात असताना सासरी राहण्याचा निर्णय घेतला. माझी सासू तेव्हा नाशिकला माझ्या घरी होत्या, कारण माझे आईवडील माझ्या धाकट्या भावाकडे मुंबईला गेले होते. माझी बायको घरी एकटी होती, म्हणून माझी सासू तिच्या सोबतीला आल्या होत्या. मी संध्याकाळी 5 वाजता सोलापूरला पोहोचलो. तेव्हा मी माझ्या सहाय्यकासाठी लॉजमध्ये राहण्याची व्यवस्था केली आणि सासरी गेलो. तेव्हा माझी मेहुणी प्रिया हिने माझं खूप स्वागत केलं. ती 26 वर्षांची होती, गोरी, सडपातळ, साधारण 5 फूट 4 इंच उंच आणि अंदाजे 43 ते 44 किलो वजनाची. दिसायला खूप आकर्षक होती. गोल चेहरा, गालांवर खळ्या आणि दाट काळे केस होते. रात्री 9 वाजता विजय ऑफिसमधून आला. मग आम्ही एकत्र जेवलो आणि गप्पा मारत रात्री 12 वाजता झोपायला गेलो. दुसऱ्या दिवसापासून माझं ऑडिटचं काम सुरू झालं. मी सकाळी जात असे आणि रात्रीच परत येत असे. फक्त रात्रीच्या जेवणावेळी आणि झोपण्यापूर्वीच आमच्या सर्वांच्या गप्पा होत असत. तेव्हा आम्ही ठरवलं की वीकेंडला कुठेतरी फिरायला जाऊ. येणारा रविवार हा महिन्याचा दुसरा रविवार होता, त्यामुळे विजयला सुट्टी होती आणि माझ्या बँकेतही अर्ध्या दिवसाची सुट्टी होती. तेव्हा आम्ही प्रतापगडला जायचं ठरवलं आणि तिथे एक दिवस राहण्याचा प्लॅन केला. विजयच्या एका मित्राने तिथल्या रिसॉर्टमध्ये काम केलं होतं. त्याने लगेच आमच्यासाठी 2 रूम बुक करून दिल्या. या प्लॅनमुळे प्रिया सर्वात जास्त खुश होती, कारण तिला रोजच्या कामातून ब्रेक मिळणार होता. त्यामुळे ती खूप उत्साही होती. पण रविवारी रात्री जेव्हा विजय ऑफिसमधून परतला, तेव्हा त्याने सांगितलं की त्याला अचानक 7 दिवसांसाठी सर्व्हेच्या कामासाठी बाहेर जावं लागेल. याचा अर्थ आमची पिकनिक रद्द झाली. हे ऐकून प्रिया खूप उदास झाली. विजय तसंही आपल्या कामात व्यस्त असायचा, त्यामुळे त्याला फिरायला जायचा वेळ कमीच मिळायचा. मी हेही पाहिलं की विजय थोडा कंजूस होता आणि प्रियाच्या आनंदासाठी जास्त खर्चही करत नव्हता. तसंही या पिकनिकचा सारा खर्च मी उचलणार होतो. विजयला त्याची काही अडचण नव्हती, म्हणून त्याने सुचवलं की जर तो येऊ शकत नसेल तरी आम्ही पिकनिकला जाऊ शकतो. यावर मी आणि प्रिया विचार करू लागलो. मग विजयने आणखी एक सूचना दिली की 2 रूम बुक आहेत, तर प्रिया तिच्या एखाद्या मैत्रिणीला सोबत घेऊ शकते. हे ऐकून प्रियाचा मूड थोडा बरा झाला आणि तिने लगेच आपल्या 4-5 मैत्रिणींना फोन केला. तेव्हा तिची एक मैत्रीण पूजा यायला तयार झाली. मग ठरलं की आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी प्रतापगडला निघू. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय आपल्या कामासाठी बाहेर गेला. मी तयार होऊन बँकेत गेलो. दुपारी जेव्हा बँकेतून परतलो, तेव्हा प्रिया पिकनिकच्या तयारीत व्यस्त होती. तिच्या सुंदर तपकिरी डोळ्यात एक वेगळीच चमक होती.
तिच्या डोळ्यात उत्साह आणि याळपणा दोन्ही होते. मग जेव्हा आम्ही जेवायला बसलो, तेव्हा प्रियाने उत्साहाने मला विचारलं, जिजाजी, तिथे जेवायला काय काय मिळेल? नाश्त्यासाठी काही घेऊन जायचं का? तेव्हा मी हसत म्हणालो, काही घ्यायची गरज नाही. सगळं रिसॉर्टच्या पॅकेजमध्ये मिळेल. पण हो, जर काही लोणचं किंवा तिखट स्नॅक असेल, तर घेऊन ठेव. मला जेवण्यापूर्वी काही खायची सवय आहे. तेव्हा प्रिया हसत म्हणाली, ओह, म्हणजे तुम्ही ड्रिंक्स घेणार? तेव्हा मी गंमतीत म्हणालो, जास्त नाही, फक्त थोडंसं. मी नाशिकमध्ये नाही पित, पण बाहेर गेलो की थोडं मन होतं. याने तुला काही अडचण तर नाही ना? प्रिया हसली आणि म्हणाली, मला कसली अडचण होणार? आणि हो, मी जरा जास्त कपडेही घेते. पावसात भिजायचंही तर आहे. यावर मी हसत म्हणालो, अरे हो, सप्तरंगी धबधब्यावर भिजायला मजा येईल. ती म्हणाली, मला माहीत होतं, म्हणून मी आधीच कपडे ठेवलेत. तसंही तिथे विजय नसणार, म्हणून कोणी अडवणार टोकणार नाही. तेव्हा मी गंमतीत म्हणालो, कदाचित त्याला तुझ्या भावनांची काळजी नाही, म्हणून तो अडवत असेल. प्रियाने खुलासा करत म्हणाली, नाही, तसं काही नाही. त्याला काळजी वाटते की मी आजारी पडले तर औषधांचा खर्च येईल. मग तिने हसत विचारलं, तुम्ही तर मला अडवणार नाही ना? मी हसत उत्तर दिलं, अरे, बिलकुल नाही. मी तर कॉलेजच्या दिवसांपासून दरवर्षी मित्रांसोबत भिजतोय. आमचा संपूर्ण ग्रुप असायचा, ज्यात मुलीही असायच्या. तुझी नंद म्हणजे माझी बायको सुद्धा. आता आमचा पूर्ण मूड पिकनिकसाठी सेट झाला होता. तेव्हा मी गंमतीत म्हणालो, मला तुला भिजताना पाहायला मजा येईल. तेव्हा क्षणभर आमच्या नजरा मिळाल्या. माझ्या डोळ्यातला खट्याळपणा पाहून प्रियाच्या ओठांवर हलकीशी हास्यरेखा उमटली, पण तिने ते लपवण्यासाठी पाण्याचा ग्लास उचलला आणि प्यायला लागली. पण मला माहीत होतं की ती मनातून हसत होती. तेव्हा आमच्यात अशा गमती-जमतीच्या गप्पा गेल्या काही महिन्यांपासून होत होत्या. सुरुवातीला जेव्हा ती लग्नानंतर घरी आली होती, तेव्हा माझ्याशी फार मोकळेपणाने बोलत नव्हती. मी या घरचा जावई होतो, पण मला मोठ्या मुलासारखा मान दिला जायचा. घरातले अनेक निर्णय माझ्याशी विचारून घेतले जायचे. म्हणून विजय आणि प्रिया दोघेही माझा खूप मान ठेवायचे. हळूहळू आमचं नातं मैत्रीपूर्ण आणि गमतीचं झालं. आता ती माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलू लागली होती. थोड्या गंमतीनंतर प्रियाने हसत विचारलं, जिजाजी, कधी निघायचं? मी म्हणालो, बस 1 तासात. तुझी तयारी झाली ना? मग मी गंमतीत म्हणालो, आणि हो, साडी घालू नको, ड्रेस घाल. आम्ही पिकनिकला चाललोय, लग्नाला नाही. प्रिया हसत म्हणाली, हो हो, ड्रेसच घेतलीये. आता आम्हाला पूजाच्या घरीही जायचंय, म्हणून मी तिला फोन करते. मग तिने पूजाला फोन केला आणि आम्ही साधारण 2 वाजता निघालो. मग 2:40 आम्ही पूजाच्या घरी पोहोचलो. तिथे पूजाचा नवरा रमेशही आमच्यासोबत येणार होता. तो विजयसारखा 28 ते 29 वर्षांचा होता आणि एका बंकेत काम करत होता. तेव्हा माझी त्याच्याशी थोड्या वेळ गप्पा झाल्या. तोपर्यंत पूजा तयार झाली. प्रियाने तिची मदत केली. मग आम्ही सगळे प्रतापगडच्या पिकनिकसाठी सज्ज झालो. जेव्हा पूजा आणि प्रिया तयार होऊन बाहेर आल्या, तेव्हा मी अधूनमधून पूजाकडे पाहत होतो, कारण ती खूप गोरी आणि सुंदर होती. मग आम्ही तिथून निघालो. आम्ही सगळे माझ्या गाडीतून जात होतो. रमेश माझ्या बाजूला पुढे बसला होता आणि प्रिया आणि पूजा मागे बसल्या होत्या. तेव्हा मी गाडी चालवताना अधूनमधून मिररमधून प्रियाकडे पाहत होतो. तिच्या डोळ्यात पिकनिकचा वेगळाच उत्साह दिसत होता. जेव्हा जेव्हा आमच्या नजरा मिळायच्या, ती चोरट्या हास्याने हसत होती. तिकडे रमेश माझ्याशी गप्पा मारत होता, पण माझं लक्ष कुठेतरीच होतं. माझ्या मनात फक्त एकच प्रश्न घोळत होता, रात्री आमच्या राहण्याची व्यवस्था कशी असेल? पूजा आणि रमेश एका रूममध्ये राहतील का? आणि मी प्रियासोबत? आणि जर प्रिया माझ्यासोबत राहिली, तर रूममध्ये एक बेड असेल की 2?
साधारण 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही प्रतापगडच्या रिसॉर्टवर पोहोचलो, तेव्हा माझ्या आणि रमेशच्या या गप्पा होत होत्या आणि त्याची कंपनी मला आवडली. गप्पांतून कळलं की तो याआधी कधी चांगल्या रिसॉर्टमध्ये राहिला नव्हता. त्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. म्हणून कदाचित त्याने आणि पूजाने प्रियाच्या पिकनिकच्या बोलण्यावर लगेच होकार दिला होता. ते दोघेही या पिकनिकबद्दल खूप उत्साही होते. रिसॉर्टवर पोहोचल्यावर रमेश आणि पूजा रिसेप्शनवर बसले, तर मी रजिस्ट्रेशनच्या औपचारिकता पूर्ण करू लागलो. तेव्हा प्रिया माझ्या जवळ येऊन उभी राहिली आणि उत्सुकतेने मला पाहत होती. मी हळूच विचारलं, आपली रूमची व्यवस्था कशी करावी? तू आणि पूजा एका रूममध्ये राहा आणि मी रमेश सोबत. यावर प्रियाने लगेच डोळे मिचकावत म्हणाली, अरे जिजाजी, असं करू नका. त्यांना एकत्र राहू द्या. त्यांना असा कधीच वेळ मिळणार नाही. त्यांना थोडं एन्जॉय करू द्या. आपण दुसऱ्या रूममध्ये राहू. तेव्हा मी तिचं म्हणणं मान्य करत म्हणालो, ठीक आहे, तुझ्या मर्जीप्रमाणे. आतून मी खूप उत्साही होतो. मग थोड्या वेळाने बेल बॉय आमच्या बॅगा घेऊन आला आणि आम्हाला आमच्या रूमपर्यंत घेऊन गेला. रिसॉर्ट डोंगरावर होतं आणि सगळ्या रूम्स ग्राउंड फ्लोअरवर बांधलेल्या होत्या. रमेश आणि पूजाची रूम दुसऱ्या बाजूला होती, तर आमची रूम वेगळी होती. आम्ही आपापल्या रूममध्ये गेलो. रूम खूप सुंदर होती आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यात एक मोठा डबल बेड होता. उत्तम लाकडी फर्निचर, संपूर्ण रूममध्ये कार्पेट, एसी, टीव्ही, फ्रीज आणि इतर सर्व आधुनिक सुविधा होत्या. प्रिया रूम पाहून खूप खुश झाली. तेव्हाच मी पूर्वेकडच्या खिडकीचा पडदा बाजूला करून खिडकी उघडली. थंड हवेचा झोत आत आला आणि आम्हाला ताजं वाटलं. खिडकीबाहेर बाल्कनी होती, ज्याचं जाळीदार दार मी उघडलं. प्रिया लगेच धावत बाल्कनीत गेली. मीही तिच्या मागे गेलो. बाल्कनीतून पूर्व घाटाचा अप्रतिम नजारा दिसत होता. हलके ढग होते, पाऊस पडत नव्हता, पण हवामान रम्य होतं. हिरव्यागार घाट आणि झाडं खूप सुंदर दिसत होती. सूर्यकिरणं अशी चमकत होती, जणू कोणी हिरव्या गालिच्यावर प्रकाश टाकला होता. हे सगळं पाहून प्रिया त्या नजाऱ्यात हरवून गेली. मी तिला तिथेच सोडून रूममध्ये आलो आणि रूम सर्व्हिसला फोन करून चहा आणि स्नॅक्स ऑर्डर केले. मग मी माझ्या बॅगमधून कपडे काढून बाथरूममध्ये गेलो. थोड्या वेळाने फ्रेश होऊन बाहेर आलो, तेव्हा पाहिलं की प्रिया रूममध्ये आली होती. मी तिला विचारलं, आता काय प्लॅन आहे? आधी बाहेर फिरायला जाऊ की इथेच रूममध्ये आराम करू? तसं मी चहा मागवला आहे, तो पिऊन निघू. यावर प्रिया हसत म्हणाली, अरे, मीही येणार. मी इथे एकटी थोडी बसणार आहे. थांब, मी आधी त्या दोघांना विचारून येते. ती दाराकडे निघाली. तेव्हा मी तिला टेलिफोनकडे इशारा केला. प्रिया हसत हसत डोक्यावर हात मारत टेलिफोनकडे गेली आणि पूजाच्या रूमचा नंबर डायल केला. थोड्या वेळ बोलल्यानंतर ती हसत माझ्याकडे पाहत म्हणाली, ते दोघे रूममध्येच थांबताहेत, कोणता तरी सिनेमा पाहताहेत. तेव्हा आम्ही दोघे एकमेकांकडे पाहून हसलो. तेवढ्यात दारावर टकटक झाली. मी दार उघडलं, तर रूम बॉय चहा घेऊन आला होता. मग आम्ही हसत हसत बसून चहा प्यायला लागलो आणि गप्पा मारू लागलो. चहा पिता पिता मी प्रियाला म्हणालो, तयार हो. तेव्हा तिने उत्साहाने विचारलं, जिजाजी, मी काही वेगळे कपडे घालते तर चालेल ना? तुम्ही रागावणार तर नाही ना? यावर मी हसत म्हणालो, अरे, काहीही घाल, मला काही अडचण नाही. फक्त तुला लाज वाटणार नाही, एवढंच पुरे. तेव्हा प्रिया खट्याळ अंदाजात हसली आणि म्हणाली, मग तुम्ही जरा बाल्कनीत जा. कपडे बदलते. मी चुपचाप बाल्कनीत गेलो आणि दार ओढलं. एक क्षण असा वाटला की दारात काही झरोखा आहे का, पण मग मी तो विचार झटकला. थोड्या वेळाने प्रियाने आतून आवाज दिला, या आत. मी आत गेलो आणि तिला पाहून क्षणभर थबकलो, कारण तिने निळी जीन्स आणि लाल टी शर्ट घातली होती. यापूर्वी मी तिला बहुतेक वेळा साडी किंवा नाशिकच्या ड्रेसमध्येच पाहिलं होतं.
जीन्स तिच्या शरीरावर चांगली फिट बसली होती आणि माझा अंदाजा बरोबर होता की ती खूप सुंदर आहे. खरं सांगायचं तर ही ड्रेस साडी किंता नाशिकच्या ड्रेसपेक्षा तिच्यावर खूप जास्त शोभत होती. तेव्हा प्रियाने उत्साहाने म्हणाली, "कशी दिसते? हा ड्रेस लग्नापूर्वीचा आहे. खूप दिवसांनी घातलाय. तुम्ही सांगाल तर बदलते." मी हसत म्हणालो, "हां, उलट हा तर तुझ्यावर चांद लावतोय." यावर प्रिया हसत म्हणाली, "पण माझ्या नव्याला हा आवडत नाही. त्याचं म्हणणं आहे की बायवर्गाने असे कपडे घालू नयेत." मी हसत उत्तर दिलं, "अरे, त्याला काय माहीत? किती बायका अशा ड्रेसेस घालतात आणि पिकनिकला असले ड्रेस नाही घालायचे. तर मग कधी घालायचे?" तेव्हा प्रियाने खट्याळपणाने डोळे मिचकावले आणि म्हणाली, "म्हणजे मी साडी घालते तेव्हा वाईट दिसते." मी घाईने म्हणालो, "नाही नाही, मी बायकांबद्दल साधारण बोलत होतो. तू नाही. चल, आता निघू." मग आम्ही रूममधून बाहेर पडलो आणि प्रतापगड किल्ल्याच्या आसपास फिरायला लागलो. हवामान खूप रम्य होतं. हलकी बूंदाबांदी होत होती, पण जास्त पावस नव्हता. जेव्हा आम्ही किल्ल्याच्या जुन्या भागात पोहोचलो, तेव्हा प्रियाने उत्साहाने म्हणालं, "जिजाजी, इथून खाली गेलो तर एक झरा आहे. जाऊ का? फक्त 15 मिनिट लागतील आणि अंधार पडण्यापूर्वी परत येऊ." यावर मी होकार दिला, "ठीक आहे, चल मग." आम्ही एका अरुंद वाटेने खाली उतरू लागलो. वाट हलक्या झुडपांमधून जात होती. जंगल जास्त घनदाट नव्हतं, पण ती सामान्य वाटही वाटत नव्हती. खाली थोड्या अंतरावर एक गाव दिसत होतं. आम्ही हळूहळू खाली उतरत होतो. मध्ये मध्ये अनेक छोटे छोटे नाले आले, जे ओलांडत आम्ही पुढे निघालो. पावसामुळे माती ओली आणि निसरडी होती, त्यामुळे आम्हाला सांभाळून चालावं लागत होतं. मला डोंगरात ट्रेकिंगचा अनुभव होता, त्यामुळे मला काही त्रास होत नव्हता. प्रिया माझ्यापुढे चालत होती. जीन्स घातल्यामुळे तिला आरामात चालताना पाहणं मला आवडत होतं. तेव्हीच एका ठिकाणी तिचा पाय घसरला आणि ती पडायला निघाली. मी लगेच पुढे झेप घेतली आणि तिला धरलं. मग मी तिला सांभाळून उभा केलं. जेव्हा मी प्रियाला पहिल्यांदा स्पर्शलं, तेव्हा तिचे हात मला खूप मलायम वाटले. तिच्या शरीरातून एक खास सुगंध येत होता. मी गंमतीने म्हणालो, "पडलीच होतीस तू." यावर प्रियाने स्वतःला सांभाळत उत्तर दिलं, "हो जिजाजी, वाट थोडी निसरडी आहे. आता आपण ज्याजवळ पोहोचलो. फक्त थोडं पुढे जायचं न." तेव्ही ती उत्साहाने म्हणाली, "पुढे एक अरुंद नाला आलाय. तो फार खोल नव्हता, पण त्यावर शेवाळ साठलं होतं." मी प्रियाला थांबायला सांगितलं आणि स्वतः पुढे गेलो. मग तिला म्हणालो, "माझा हात धर. ती फार आहे. पुन्हा पडशील." तिने तिचा हात मला दिला आणि मी तिचा हात धरला. प्रियाचे हात तिच्या शरीराच्या मानाने मोठे होते. लांब आणि कोमल बोटं होती. मला तिला घट्ट धरायची गरज पडली नाही, कारण तिने स्वतः माझा हात मजबूत धरला होता. तेव्हीच एका ठिकाणी जमीन खूप निसरडी होती. तेव्हा तिने दुसरा हात माझ्या खांद्यावर ठेवून स्वतःला सांभाळलं. नाला ओलांडल्यानंतर तिने खांद्यावरून हात काढला, पण माझा हात सोडला नाही. मग आम्ही हातात हात धरून पुढे निघालो. थोडं पुढे गेल्यावर आणखी एक मोठा नाला आला. तेव्हा प्रियाने माझा हात खेचला आणि उत्साहाने म्हणाली, "जिजाजी, पहा, डावीकडे झरा दिसतोय." तेव्हा तो नजारा पाहण्यासारखा होता. आमच्या डावीकडे साधारण 20 फूट अंतरावर एक झरा कोसळत होता. त्याची उंची साधारण 70 ते 80 फूट असेल. झऱ्याचं पाणी खाली पडताच फेसात बदलत होतं आणि जोराच्या आवाजाने उडत होतं. एक बारीक वाट आम्हाला त्या झऱ्याजवळ घेऊन गेली. जसजसं आम्ही जवळ पोहोचलो, तसतसं झऱ्याच्या पाण्याचे थंड थेंब हवेत उडून आमच्यावर पडू लागले. मला हे थेंब खूप आवडले, म्हणून मी तिथेच उभा राहून या पावसाचा आनंद घेऊ लागलो. पण प्रिया अजून पुढे जायला उत्सुक होती. तिने माझा हात आणखी जोरात धरला आणि पुढे निघाली. पण या गडबडीत तिचा पाय पुन्हा घसरला.
मी लगेच खाली वाकलो आणि तिला घट्ट धरलं. तिने लाजत माझ्याकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. साधारण 2 मिनिट मी तिला धरलं होतो. मग अचानक आम्हाला जाणीव झाली की आपण उघट्यावर असेच उभे आहोत. मी झटक्यात थोडा मागे सरलो, पण तिचा हात सोडला नाही. मग मी तिला सांभाळून चालायला सांगितलं आणि आम्ही दोघे झच्या आणखी जवळ पोहोचलो. तिथे पोहोचलो तेव्हा पाहिलं की झऱ्या आणि डोंगरात मातोने मध्ये साहिती 4-5 फटाचं अंतर होतं. कदाचित तिथे एखादी गुहा असावी. प्रिया अजूनही माझा हात धरून होती. तेव्हा मी तिचा हात हलका दाबला आणि सांगितलं, "प्रिया, या झामागे गुहेसारखी जागा दिसते, चल तिथे जाऊ." प्रिया थोडी घाबरली आणि बोलली, "नाही जिजाजी, मी तिथे नाही जाणार. मला वाटही माहीत नाही आणि आजपर्यंत मी कोणाला तिथे जाताना ऐकलं नाही." मी नीट पाहिलं तेव्हा वाटलं की खरंच तिथे जाण्यासाठी कोणतीही सरळ वाट नव्हती. तिथे पोहोचण यासाठी झ्याखालील छोट्या तलावातून जावं लागेल, पण त्याची खोली आम्हाला माहीत नव्हती. पण आता माझ्यातला रोमांच जागा झाला. माझं मन सांगत होतं, जर कोणी तिथे गेलं नसेल, तर मी जाईन. तसंही मला आव्हानं स्वीकारायला आवडत होती. दुसरं, जर मी असं केलं, तर प्रिया माझ्याने प्रभावित होईल. म्हणून मी तिथे जायचं ठरवलं. मी प्रियाचा हात सोडला आणि सांगितलं, "मी पाहतो, तिथे जाऊ शकतो का नाही." प्रियाने मला थांबवायचा प्रयत्न केला, पण मी तिच्या बोलण्याला मानलं नाही आणि पाण्यात उतरलो. मी खूप सावधपणे चालत होतो, कारण खाली निसरड होतं. थोडं पुढे गेल्यावर मला जाणवतं की पाणी खोल होतण्यात मी जवळच्या पत्थरांना धरून हळूहळू पुढे सरत होतो. जेव्हा पाणी माझ्या कमरेपर्यंत पोहोचलं, तेव्हा पुढे जाण्यासाठी पोहण्याशिवाय पर्याय नव्हता. मी जवळच्या पत्थरांना धरून पोहायला सुरुवात केली. जसे मी झ्याखाली पोहोचलो, तसे पाण्याचा प्रवाह खूप वेगवान होता. जर मी पत्थर घट्ट धरला नसता, तर बुडालो असतो. पण मी हिंमत सोडली नाही आणि पुढे सरत राहिलो. अखेरीस मी झरा पार केला आणि त्यामागे जाऊन उभा राहिलो, जसं मला वाटलं होतं. तिथे डोंगरात मध्ये गुहेसारखी एक छोटीशी जागा होती. ती साधारण 7 फूट लांब आणि 5 फूट रुंदी होती. जर कोणी तिथे बसायचं, तर खाली एक मोठा पत्थर होता. समोर झ्याचं पाणी पडद्यासारखा खेळत होतं, ज्यामुळे ती जागा एका बंद खोलीसारखी वाटत होती. मी तिथे उभा राहून त्या नजाऱ्याचा आनंद लुटत होतो. प्रिया अजूनही दुसऱ्या बाजूला उभी होती. मी विजी नजरेने तिच्याकडे पाहिलं. ती आश्चर्याने माझ्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हैराणीचे भाव पाहून मला खूप आनंद झाला. मी जोराने सांगितलं, "काय, तूही इथे येतेयस का?" प्रियाने घाबरत म्हणालं, "नाही. नाही, मला खूप भीती." मी हसत म्हणालो, "भी कसम, मी तर आलो ना." यावर प्रियाने घाबरत उत्तर दिलं, "नाही जिजाजी, तुम्ही तर चांगले पोहता. मला पोहायला येत नाही." तिचं बोलणं ऐकून मी जोराने हसलो. मग मी तिथे थोडा वेळ उभा राहिलो आणि झ्याच्या पाण्याचा आनंद घेतला. थोड्या वेळाने मी परतायला निघालो. मी आधीच अंदाज लावला होता, म्हणून परतताना मला जास्त त्रास झाला नाही. सावकाश चालत मी परत आलो. प्रियाला मला पाहून आश्चर्य झालं. तिने उत्सुकतेने विचारलं, "जिजाजी, तुम्ही तर कमाल केलंता. मी आजपर्यंत कोणाला तिथे जाताना ना ऐकलं ना पाहिलं. तसं तिथं तुम्हाला कसं वाटलं?" मी हसत म्हणालो, "खूप मजा आली. खास करून पाण्याचे ठेरे झेलत उभं राहणं. तिथून आतला नजारा अगदी अली बाबाच्या गुहेसारखा वाटला." यावर प्रिया उत्साहाने बोलली, "खरंच, जर मीही गेले असते, तर किती मजा आली असती." मी म्हणालो, "मग चल ना, मी आहे ना तुझ्यासोबत. तुला थोडं तरी पोहायला येत असेल ना?" यावर प्रियाने काळजी व्यक्त करत म्हणाली, "मला पोहायला यायचं, पण खूप वर्ष झाली. आता भी वाटतं, कदाचित मध्ये बुडाले तर." मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तिने आधी नकार दिला, पण अखेरीस ती तयार झाली, ज्यामुळे मला आनंद झाला.
कारण आता मला तिला जवळून जाणण्याची संधी मिळत होती. मी पुन्हा पाण्यात उतरलं आणि तिला यायचा इशारा केला. प्रिया हळूहळू पाण्यात उतरली. कदाचित थंडी किंवा भीतीमुळे तिचं शरीर हलकं कापत होतं. ती कडेच्या पत्थरांना धरून हळूहळू पुढे सरली. मी माझा हात पुढे केला आणि तिने पत्थर सोडून माझा हात घट्ट धरला. मी तिला पाण्यात खेळवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिचं डर कमी होईल. प्रियाला एका हाताने नीट आधार मिळत नव्हता, म्हणून मी तिला माझ्या खांद्यावर हात ठेवायला सांगितलं. ज्याने तिने तसं केलं. ती माझ्या खूप जवळ आली. मी तिचा हात सोडून माझा हात तिच्या बगलेखाली घातला. हाताचा आधार सुटताच तिने मला घट्ट धरलं. मी तिला मजबूत धरलं आणि पाण्यात पाय मारत पुढे निघालो. प्रियाचा भार सांभाळत पुढे जाणं मला अवघड होतं, पण मी पूर्ण ताकद लावली. तरीही ते सोपं नव्हतं. मी तिला जवळच्या पत्थराचा आधार घ्यायला सांगितलं आणि स्वतः तिला माझ्या खांद्यावरून धरलं. मी पुन्हा तिचा हात माझ्या बघळेखाली घेऊन तिला घट्ट पकडलं आणि हळूहळू पुढे निघालो. या दरम्याने ना तिने कोणता आक्षेप घेतला, ना मी काही बोललो. आता आम्ही जवळपास अर्धी वाट पार केली होती. पुढे खोल पाणी होतं, पण प्रियाची घबराट कमी झाली होती. तीच चेहरा आधीपेक्षा शांत दिसत होता. ज्याच्या फवायांमध्ये ती हळूहळू पाण्यात डोलू लागली. आता ती मोकळेपणाने बोलत होती आणि मला गंमतीने चिडवतही होती. प्रियाची इतकी जवळीक मला बेचैन करत होती. मला वाटत होतं की हा क्षण आणखी खास व्हावा. म्हणून मी म्हणालो, चल आता पूर्ण पार करू. यावर प्रिया हसत बोलली, मी तर फक्त तुमच्या सोबत असल्याने हिम्मत करते, नाहीतर कधीच नाही आली. मला सोडू नका हं. मी सांगितलं, बिलकुल नाही. तुला मजबूत धर. मग मी एक सूचना दिली, असं कर, माझ्या पाठीवर बस. मी पोहून तुला तिकर पर ले चलतो. हे सांगताच मी तिच्या प्रतिक्रियेची वाट न पाहता तिचा हात धरला. तिने आधी झिळकत नकार दिला, पण पुढच्या क्षणी ती तयार झाली. मी तिला माझ्या पाठीवर बसवलं. तिने माझे खांदे घट्ट धरले आणि माझी मान तिच्या बाहूंनी. मी खोल्या पाण्यात पोहायला लागलो. प्रियाला भी वाटलं आणि तिने मला आणखी घट्ट धरलं. तिने तिचे पाय माझ्या कंबरभोवती गुंडाळले, ज्यामुळे तिचं संतुलन राहील. आता ती पूर्णपणे चिंत झाली होती, पण माझी जबाबदारी वाढली होती. मी तिला घेऊन हळूहळू पुढे सरत होतो. ती इतकी जवळ होती की तिचं डोकं माझ्या डोक्याला लागलं होतं. तिचा गाल माझ्या कानाला. मी तिला हौसला देण्यासाठी हलका चेहरा तिच्या दिशेने वळवलं आणि हसत विचारलं, प्रिया, मजा येतेय ना? मजेत माझ्या खांद्यावर बसलीस. यावर प्रिया हसत बोलली, जिजाजी, तुम्ही किती छान आहात. असं म्हणत त्यानं अचानक माझा गाल हलक्याच पकडून चिमटा काढला. मी एका क्षणासाठी हैराण झालो. मला तिचा हा नटखटपणा खूप आवडला. मी माझं चेहर थोडं तिच्या बाजूला वळवलं, ज्यामुळे तिचा गालाचा स्पर्श जवळून जाणवेल, पण तिने तर हद केली. माझ्या गालावर पुन्हा चिमटा काढला. प्रत्युत्तरात मीही हलकं माझं गाल तिच्या गालाला घासलं. ती हसली आणि मग आम्ही झामाकच्या पाटावर पोहोचलो. जसजसे ही झामाकच्या चट्टानवर पोहोचलो, प्रिया माझ्या पाठीवरून उतरून खड्डावर बसली. मीही तिच्या जवळ बसून खोल श्वास घेत होतो. आम्ही इतक्यावर जवळ बसलो होतो की आमचे खांदे एकमेकांना स्पर्श करत होते. पण प्रिया त्या अद्भुत नजाऱ्यात हरवली होती. कदाचित याच कारणाने तिला आमच्या जवळीकीचं जाणीव झालं नसावं. कदाचित याच कारणाने तिला आमच्या जवळीकीचं जाणीव झालं नसावं. मी हा नजारा आधीच पाहिला होता, त्यामुळे माझा त्यात रस नव्हता. माझी नजर फक्त प्रियावर खिली होती. तीच चेहरा भिजलेला होता आणि तिच्या ओल्या केसांच्या लटा तिच्या चेहऱ्यावर पसरल्या होत्या. त्या क्षणात ती आणखी सुंदर दिसत होती. मी तिला कमाकटक पाहत राहिलो. कदाचित तिने माझ्या नजरेची उष्णता जाणवली असेल, कारण तिने हळूच तिचा चेहरा माझ्या दिशेने वळवलं. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी आपुलकी, मान आणि कदाचित थोडं प्रेमही झळकत होतं.
जेव्हा आमच्या नजरा मिळल्या, ती हलकेच हसली. मीही फक्त तिला पाहत राहिलो. साधारण 2 मिनिट. आमच्या नजरा एकमेकांपासून हटेनात घेत नव्हत्या. मग अचानक ती शरमली आणि तिने नजर खाली घेतली. मग आम्ही असतच काही मिनिटं जवळ बसलो. आम्ही दोघं आपापल्या विश्वात हरवलेलो. मी विचार करत होतो की प्रिया आता माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागलीये आणि आम्हाला यावेळी एकातही मिळाला आहे. तर मला आता आणखी काही पाऊल उचलावं का? तसंही काल रात्री हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही एकटे होतो, तेव्हा मला काहीतरी करायचं होतं. पण आता प्रियाच्या जवळीका मला बेचैन करत होत्या आणि तिच्या हालचालींवरूनही वाटत होतं की तीही याने खुश आहे, नाहीतर तिने मला चिमटा का मारला असता. आता जेव्हा मला ही संधी मिळाली आहे, ती मी हातून जाऊ द्यावी का? की मित्रांनो, ही होती आपली आजची छोटीशी गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंट करून नक्की सजा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल, तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुढेही अशाच रोमांचक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, ज्यामुळे तुम्ही आमची कोणतीही गोष्ट मिस करणार नाही. धन्यवाद.